लक्षात द्या, प्रॅक्टिस सेट 5.1 ही पूर्णता झालेली होती. 5.2 प्रॅक्टिस सेट आपल्याला घ्यायची आहे. 5.2 मध्ये काय म्हटलेलं आहे, पुस्तक तुम्हाला जवळ घेऊन बसा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा. मी पूर्ण क्वेश्चन्स यामध्ये लिहून देणार नाही, कारण क्वेश्चन्स लिहून दिला तर ते त्या एक्झाम्पलची लेंथ जी आहे ती मोठी होईल, म्हणून ते न लिहून देता सरळ एक्झाम्पल्स घेऊ. या एक्झाम्पल्स मध्ये म्हटलं काय, तुम्हाला यस काढायचा आहे. यस म्हणजे सॅम्पल स्पेस काढायचा आहे, एन ऑफ यस काढायचा आहे. बरोबर, काय काढायचं आहे, एन ऑफ यस काढायचा आहे. या दोन गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत. तर पहिले आपण क्वेश्चन नंबर 1 मधला एक्झाम्पल्स 1 पाहू आपण. तर एक्झाम्पल्स 1 मध्ये काय म्हटलंय, तर एक्झाम्पल 1 मध्ये म्हटलंय 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. काय म्हटलंय, 1 coin and 1 die is thrown बरोबर, is thrown simultaneously. बरोबर, एक कॉइन आणि एक डाय हे एकत्रित फेकल्या गेलेले आहे. सायमल्टेनियसली फेका किंवा एकत्र फेका, त्याचं आउटपुट जे मिळेल ते आपण पाहून घेऊ. तर इथे तुम्हाला यस लिहायचं आहे. यस म्हणजे काय, यस मध्ये आउटकम्स लिहायचे असते. ही झाली तुमची रॅन्डम एक्सपेरिमेंट आणि याचे तुम्हाला आउटकम्स लिहायचे असते. आता एक कॉइन जर तुम्ही फेकला खाली आला तर तुम्हाला हेड मिळू शकते, पण त्यासोबत एक डाय सुद्धा फेकलेला आहे. एक काय केला, डाय सुद्धा फेकलेला आहे. तर मग हा जर हेड पडला तर या हेड सोबत एक तर इथे 1 पडू शकते, किंवा पुन्हा हेड पडला तर या हेड सोबत 2 पडू शकते, या हेड सोबत 3, या हेड सोबत 4, हेड सोबत 5, या हेड सोबत 6. म्हणजे हेड सोबत या 6 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळू शकते. कारण जेव्हा जेव्हा आपण कॉइन फेकत जाऊ ते हेड पडेल, तर हेड सोबत सोबत इथे 6 पॉसिबिलिटीज आहे. तर या 6 पॉसिबिलिटी या हेड सोबत पडू शकतील. त्यानंतर पुन्हा आता जर हा कॉइन असा पडला म्हणजे टेल पडला, तर टेल सोबत सुद्धा याच पॉसिबिलिटीज तुम्हाला मिळतील. म्हणजे टेल सोबत 1 पडू शकेल, टेल सोबत 2 पण पडू शकेल, या टेल सोबत 3 पण पडू शकेल, या टेल सोबत 4 पण पडू शकेल, या टेल सोबत 5 पण पडू शकेल, आणि या टेल सोबत 6 पण पडू शकेल. म्हणजे हे झालं तुमचं यस. बरोबर, आता प्रत्येक वेळेला मिळणारा यस हा वेगवेगळा राहील. एकच कॉइन फेकला असता तर त्याच्या 2च पॉसिबिलिटी मिळाल्या असत्या. म्हणजे कोणत्या, हेड और टेल. इथं एक कॉइन आणि एक डाय फेकला आहे, किंवा फक्त एकच डाय फेकला असता तर एका डायच्या 6 पॉसिबिलिटीज मिळाल्या असत्या, 1 to 6. पण इथे या कॉइनला डाय सोबत फेकलाय म्हणून पॉसिबिलिटीज आपल्याला अशा मिळेल. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि मग एन ऑफ यस. एन ऑफ यस म्हणजे काय, एन ऑफ यस म्हणजे नंबर ऑफ यस. यस मध्ये किती नंबर्स आहेत ते आपण पाहू आणि इथे लिहून टाकू. तर हा 1 नंबर झाला, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, 9, 10, 11 आणि 12. तर इथे एन ऑफ यस किती येतील, 12 येतील. बरोबर ना, एन ऑफ यस किती येतील, 12 येतील. या पद्धतीने तुम्हाला यामध्ये 3-4 एक्झाम्पल्स दिलेले आहे. बरोबर, 3 मला वाटते यामध्ये 2च एक्झाम्पल दिले आहे. त्यानंतर मग दुसरा क्वेश्चन आहे आणि तिसरा क्वेश्चन आहे. तर हे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स करायचे आहे. त्याही क्वेश्चन्स मध्ये तसंच दिलेलं आहे, असं काही वेगळं दिलेलं नाही आहे. दुसरा क्वेश्चन जो आहे, तर दुसरा क्वेश्चन पण मी इथे घेऊनच घेतो. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मधला दुसरा एक्झाम्पल्स आहे. दुसरं सुद्धा एक्झाम्पल्स मी इथे घेऊन घेतो. दुसऱ्या एक्झाम्पल्स मध्ये काय म्हटलंय, 2 digit numbers are formed. 2 digit number are formed using digit 2, 3 and 5 without repeating a number. म्हणजे इथे 2, 3 and 5 असे हे 3 डिजिट दिले आहे. काय दिले आहे, 3 डिजिट दिले आहे. 2, 3 and 5 असे 3 डिजिट दिले आहे. या 3 डिजिटला घेऊन 2 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत. बरोबर, 2 डिजिट नंबर तयार करायचे आहेत. ते 2 डिजिट नंबर्स किती होतील ते आपल्याला लिहायचं आहे. आणि नंबर रिपीट नाही झाला पाहिजे कोणताच. तर 2 डिजिट नंबर तयार करायचे आहे. तर इथे
2 and 3 23 एक झाला, 2 and 5 25 दुसरा झाला. हा, याला एस सोबत घेतलं, याला एस सोबत घेतलं, मला 3 घेऊ, 3 ला 2 सोबत घेतलं तर 32 होते, बरोबर. अँड 3 ला 5 सोबत घेतलं तर 35 होते. त्यानंतर 5 घेऊ, 5 ला 3 सोबत घेतलं तर 53 होते, 5 ला 2 सोबत घेतलं तर 52 होते. किती होते? 52 होते. या फॉर्म तुम्हाला झालं. म्हणजे इथे 23 25 23 25 32 35 35 52 and 53 एवढेच तुम्हाला लिहिता येईल. ओके, म्हणजे किती झाले? आता याच्या व्यतिरिक्त पुन्हा लिहिता येणार नाही आपल्याला. याच्या व्यतिरिक्त समजा आपण कोणाला कोणाशी घेतो म्हटलं तर रिपीट नंबर होऊ शकते, तर एवढेच नंबर तुम्हाला लिहिता येईल. या 3 डिजिट्स पासून 2 डिजिट्स नंबर तयार करायचे आहे, तर 2 डिजिट्स नंबर हे एवढेच फक्त तयार होतील, दुसरे होऊ शकत नाही. आता हे असे वेगवेगळे एक्झाम्पल्स येतील, हे तुम्हाला करावे लागतील. आता प्रत्येक वेळेला जर असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आले तर हे थोडी ना तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या फक्त म्हणजे ज्या थिंग्स राहते त्या क्लिअर करून देईल, थिंकिंग क्लिअर करून देईल. पण आता प्रत्येक वेळेला येणारे एक्झाम्पल्स हे वेगळं आहे, ते तुम्हाला ठरवावं लागेल की ते कसं करावं लागणार आहे. तर या पद्धतीने होईल. मग यामध्ये किती नंबर्स आहे? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे इथे एन ऑफ एस किती मिळतील? ते एन ऑफ एस 6 मिळेल. तर बेटा एन ऑफ एस किती मिळतील? तर एन ऑफ एस तुम्हाला 6 मिळतील. हा झाला तुमचा फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंड क्वेश्चन करायचा आहे, बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला थर्ड क्वेश्चन सुद्धा करायचा आहे. सेकंड क्वेश्चन्स मध्ये एक तुम्हाला सर्कल दिला आहे, त्या सर्कल मध्ये कलर्स दिले आहे, बरोबर. तर जेव्हा आन्सर इथे लिहा तुम्ही नंबर ऑफ यस, तर यस लिहा. यस मध्ये जेवढे कलर्स दिले आहेत तेवढे कलर्स तुम्ही लिहून टाका. आणि मग ते किती कलर्स आहेत तर ते एन ऑफ यस लिहून टाका. झालं. एक थर्ड नंबर ही थोडं तसंच दिलेलं आहे, म्हणजे वेगळ्या टाईपचं दिलेलं आहे. एक महिना दिलेला आहे तुम्हाला, मार्च महिना, आणि त्या महिन्यामध्ये बरोबर फाइंड द डेज ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे 5 ने मल्टिपल होणारे डेज लिहायचे आहे. तर पहिले एक इकडे तुम्ही पूर्ण महिना लिहून टाका. आणि तो महिना लिहिला तर पहिले पाहून घ्या की तो महिना कितीचा आहे. तर कोणता महिना? मार्च महिना आहे. मार्च महिना आहे तर मार्च महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च महिना म्हणजे हा इथे येतो, बरोबर आहे, या खड्यावर येतो. तर खड्यावर येणारे प्रत्येक महिने हे कितीचे असतात? 31चे असतात. 31चे असतात. तर मार्च महिना 31चा राहील. मग 31 डेज राहील मार्च महिन्यामध्ये. पण 31 पैकी आपल्याला 5 ने मल्टिपल होणारे डेज घ्यायचे आहे. म्हणजे पहिला डे घेऊ 5 तारखेचा, दुसरा डे घेऊ 10 तारखेचा, तिसरा डे घेऊ 15 तारखेचा, आणि नंतरचा डे घेऊ 20 तारखेचा, नंतर 25 तारखेचा, आणि नंतर 30 तारखेचा. आता हे असे डेज का घेतले? कारण हे प्रत्येक डेज 5 ने मल्टिपल होणार आहे. ज्याला संपलं ते त्यामध्ये लिहून टाका आणि मग त्याचा एन ऑफ एस लिहून टाका. कळलं? तर ही झाली तुमची एक्सरसाइज 5.2. आता एक्सरसाइज घ्यायची आपल्याला 5.3. व्यवस्थित लक्ष द्या. आता 5 मध्ये काय एक्सरसाइज 5.3 मध्ये जसं एक्सरसाइज 5.2 मध्ये लिहिलं तेवढं तुम्हाला लिहावंच लागेल. यामध्ये एकच कन्सेप्ट तुमचा थोडा वेगळा आलेला आहे की यामध्ये इव्हेंट आलेली आहे आणि त्या इव्हेंटला तुम्हाला लिहावं लागणार आहे. तर आता कसं लिहायचं, काय लिहायचं पाहून घेऊ. तर यामध्ये सुद्धा क्वेश्चन नंबर 1 असेलच आणि यामध्ये सुद्धा क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक्झाम्पल नंबर 1 असेल. पाहून घेऊ. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलंय? क्वेश्चन नंबर 1 मध्ये म्हटलेलं आहे, हा बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलंय? राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ यस फॉर each of the following experiments. Also write events A, B, C in the set from and write n of A, n of B and n of C. म्हणजे तुम्हाला ती इव्हेंट लिहायची आहे. पहिले तर 5.2 मध्ये जिथपर्यंत तुम्ही लिहिलेलं आहे तेवढं तर तुम्हाला लिहावंच लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला इव्हेंट लिहायची आहे आणि त्या इव्हेंट मध्ये पण एन ऑफ ए, एन ऑफ बी हे तुम्हाला लिहायचं आहे. आता पाहू. तर यामध्ये पहिल्या एक्झाम्पल मध्ये म्हटलं काय आहे? तर 1 डाय इज रोल. वन डाय इज रोल म्हणजे एक डाय थ्रो केला किंवा रोल केला, म्हणजे असा घुमवून फेकला, काही करा तुम्ही चालेल.
बघा 1 die इज रोल. तर ही झाली रॅन्डम एक्सपेरिमेंट. यानंतर जे मिळते 2 लाईन, त्या लाईन कधीच लिहायचं विसरायचं नाही. या लेसन मध्ये समोर एक्झाम्पल सॉल्व्ह करते वेळी हे तुम्ही लिहिलं, याला काय म्हणतात रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये. हे जर तुम्ही लिहिलं तर यानंतर ज्या 2 थिंग्स येते, म्हणजे एक येते सॅम्पल स्पेस आणि दुसरं येते नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, ते लिहायचंच. तर याला यस म्हणू आपण. आणि यस मध्ये एक डाय जर रोल केला किंवा एक डाय जर फेकला तर आपल्याला काय मिळते, हे एवढे पॉइंट्स मिळतात ना एवढे पॉइंट्स. एक डाय जर आपण थ्रो केला तर एवढे पॉइंट्स मिळतात. इथे एन ऑफ एस काय मिळालं, तर एन ऑफ एस 6 मिळालं एन ऑफ एस 6. मग एन ऑफ एस 6 मिळालं की आता यामध्ये इव्हेंट घ्यायची आहे. इव्हेंट पहिले तर घेऊ इव्हेंट ए, प्रत्येकसाठी इव्हेंट आहे ना. तर हे पहिले एक्झाम्पल्स आहे, मग दुसरं राहील, मग तिसरं राहील. तर यामध्ये इव्हेंट काय म्हणतात ती इव्हेंट पाहू आपण. तर यामध्ये इव्हेंट म्हटलेलं आहे इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. इव्हन नंबर्स ऑन अप्पर UI बघा. आता ये इव्हेंट कोणती आहे, तर इव्हन नंबर्स ऑन अप्पर फेस. अप्पर फेस वर इव्हन नंबर मिळण्याची. इव्हन नंबर आणि ऑड नंबर तुम्हाला माहिती पाहिजे. इव्हन नंबर हे 2 पासून चालू होतात आणि ऑड नंबर हे 1 पासून चालू होतात. बरोबर. तर आता इव्हन नंबर अप्पर फेस वर मिळण्याची, इव्हन नंबर अप्पर फेस वर मिळण्याची म्हणजे 2, 4 and 6. म्हणजे इथे ए मध्ये कोणते नंबर्स लिहू आपण, ए ही इव्हेंट झाली. इथपर्यंत तुम्हाला लिहिता येते, याच्या आधीच्या एक्सरसाइज मध्ये घेतलाय आपण. आता इथे फक्त इव्हेंट तयार झाली आहे. तर ती इव्हेंट आहे इव्हन नंबर्स ऑन अप्पर फेस. यावरून ती इव्हेंट तयार करायची. तर एवढे नंबर्स आपल्याला मिळते, एवढे नंबर्स मिळते, त्यापैकी फक्त इव्हन नंबर्सच मिळाले. आणि या इव्हेंट वरून आपल्याला ए मध्ये काय नंबर्स मिळते ते माहिती करायचे आहे. पण तेही नंबर्स यावरूनच मिळतील आपल्याला. बरोबर. यामध्ये ऑलरेडी 1 to 6 नंबर मिळाले आहे. तर त्यापैकी तुम्हाला इव्हन नंबर्स घ्यायचे आहेत. इव्हन नंबर्स हे 3च आहेत, तर हे घेतले 3. आणि मग इथे एन ऑफ ए लिहायचा आहे. बघा बरं किती इझी आहे. झालं एन ऑफ ए. हा एन ऑफ ए झाला. तर एन ऑफ ए तर इथे किती आहे, 3 आहे. झालं 3. आणि याच्या समोरची एक्सरसाइज आहे. कोणती समोरची एक्सरसाइज आहे, प्रॅक्टिस सेट 5.4. या 5.4 मध्ये पॉसिबिलिटी काढा म्हणते. आता पहिली एक्सरसाइज तर वेगळीच होती, पण दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये इथपर्यंत सॉल्व्ह करायचं होतं आणि ह्या तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला इथपर्यंत सॉल्व्ह करायचं आहे. आणि चौथ्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर प्रोबॅबिलिटी कशी काढते, तर आता ची हे इव्हेंट आहे, प्रत्येक इव्हेंटची प्रोबॅबिलिटी निघते. इव्हेंटची प्रोबॅबिलिटी निघते. प्रोबॅबिलिटी याची नाही निघत. प्रोबॅबिलिटी कोणाची निघते, इव्हेंटची निघते. मग या इव्हेंटची जर प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर आपण काय द्यायला पाहिजे, P ऑफ ए म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए मीन्स एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. किती इझी आहे. ज्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे त्याचा एन ऑफ पहिले लिहा आणि एन ऑफ एस ने त्याला डिवाइड करा. एन ऑफ एस ने काय करा, त्याला डिवाइड करा. म्हणजे मग इथे तुम्हाला काय मिळेल, तर इथे मिळेल ए किती आहे 3, एन ऑफ 6 एन ऑफ एस किती आहे 6. म्हणजे भाग तोडला तर इथे 1/2 असा आन्सर मिळेल. आता ही झाली तुमची एक्सरसाइज 5.4. बस 5.4 मध्ये एवढा पोर्शन तुम्हाला वाढवायचा आहे. आता इथपर्यंत जर तुम्हाला लिहिता येत असेल तर एवढा पोर्शन वाढवायला काही वेळ नाही लागत आहे ना. एवढा पोर्शन वाढवायला वेळ नाही लागत. तर हे आपण चौथ्या एक्सरसाइज मध्ये पाहू. असं समजू की चौथी एक्सरसाइज आपण सोबतच घेऊन झालोय असं समजायला काय हरकत नाही. पण यामध्ये मात्र हे लिहायचं नाही. हे एवढं ऍडिंग कशात करायचं तुम्हाला चौथ्या एक्सरसाइज मध्ये करायचं आहे, चौथ्या प्रॅक्टिस सेट मध्ये करायचा आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये इव्हेंट बी. इव्हेंट बी काय आहे, तर इव्हेंट बी मध्ये म्हटलेलं आहे ऑड नंबर. ऑड नंबर्स ऑन अप्पर फेस. अप्पर फेस वर ऑड नंबर मिळण्याचे. आता ऑड नंबर तुम्हाला माहिती आहे, बी मध्ये ऑड नंबर कोणते येतील, तर हा ऑड नंबर 1, 3 and 5. याचा एन ऑफ बी किती मिळेल, याचा एन ऑफ बी मिळेल तुम्हाला 3. ओके. आता इव्हेंट सी पाहू. इव्हेंट सी इथं नाही घेता, इथे घेऊ वाटलं आपण. इव्हेंट सी. इव्हेंट सी काय आहे बेटा, इव्हेंट सी आहे प्राईम नंबरची. प्राईम नंबर्स ऑन अपर
फेस, अप्पर फेसवर प्राईम नंबर मिळण्याची. आता तुम्हाला प्राईम नंबर माहिती आहे का? आता याकरता प्राईम नंबर पण तुम्हाला माहित पाहिजे. तर हे झाले हे सगळे नंबर्स, बरोबर. आता यामध्ये प्राईम नंबर्स लिहायचे आहे. हा जो एक असतो हा एक प्राईम नंबर पण नसतो तुमचा आणि हा कंपोजिट नंबर पण नसतो. एकला सोडून द्यायचं असते. एकला काय असते? सोडून द्यायचं असते. आणि मग त्याच्यानंतर जे नंबर्स असे आहे का ज्या नंबर्सला कोणत्याच नंबर्सने भाग जात नाही तो प्राईम नंबर असतो. ज्या नंबर्सला कोणत्याच नंबरने भाग जात नाही तो प्राईम नंबर असतो. किंवा त्याचे फॅक्टर पडत नाही, त्याचे फॅक्टर तो नंबर आणि ओनली 1 हेच फॅक्टर पडते, त्या नंबर्सला प्राईम नंबर म्हणते. जसं यामध्ये 2 आहे, बरोबर आहे. 2 चे पण फॅक्टर पडत नाही, 3 चे पण फॅक्टर पडत नाही, 4 चे फॅक्टर पडते. 2 2 जा 4 म्हणजे 4 नाही घेणार. 5 चे फॅक्टर पडत नाही, 6 चे फॅक्टर पडते, 6 घेणार नाही, कारण 6 म्हणजे 3 2 जा 6. त्यामुळे मग इथे एन ऑफ सी काय मिळेल? इथे एन ऑफ सी सुद्धा 3 मिळेल. सगळ्याचं एन ऑफ जे आहे ते 3 3 3 मिळालं आपल्याला. आता कळलं की नाही कळलं ते मला सांगा. आता एक्सरसाइज 5.4 चं एक एक्झाम्पल घेतो आणि ते सुद्धा संपवितो. म्हणजे एक लक्षात ठेवा की फक्त दोन क्लासमध्ये तुमचं हे लेसन पूर्णतः मी कंप्लीट करून दिलेलं आहे आणि आहे इझी. आता याची फक्त प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे. ऑनलाईन शिकणाऱ्या पोरांचा प्रॉब्लेम हाच जातो की यांची प्रॅक्टिस व्यवस्थित होत नाही. बाकीच्या पोरांची प्रॅक्टिस व्यवस्थित होते का? कारण बाकीचे पोरं आपल्या जवळ बसलेले असतात, है ना, जवळ बसलेले असतात आणि त्यांची प्रॅक्टिस आपण करून घेऊ शकतो. इथे तुम्ही मला पाहू शकता, मी तुम्हाला पाहू शकत नाही, है ना. त्यामुळे मला कळत नाही तुम्ही प्रॅक्टिस किती केली, काय केली, एक एक्झाम्पल किती वेळा सॉल्व्ह केलं, दिलेलं होमवर्क केलंच का नाही केलं याबद्दल मी सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जड जाऊ शकते, पण जड जाणार नाही. खूप इझी, खूप इझी आहे. हे लक्षात ठेवा, हे लेसनच इझी आहे. हे लेसन फक्त मी तुम्हाला दोन व्हिडिओमध्ये किंवा 2 लेक्चरमध्ये हे पूर्ण लेसन मी तुमचं कव्हर करून दिलं. तसं तर पाहिलं असतं तर एकाही व्हिडिओमध्ये तुमचं हे लेसन कव्हर करून दिलं असतं, पण थोडं जड गेलं असतं म्हणून त्याचे 2 पार्ट केले आणि 2 लेक्चरमध्ये हे लेसन पूर्ण कंप्लीट करून दिलं. आता याच्यानंतरचा सुद्धा पोर्शन घेतो मी. 5.3 पाहिली, 5.2 पाहिली, आता 5.4 म्हणजे लास्ट प्रॅक्टिस सेट. तसं तर या प्रॅक्टिस सेट विषयी आपण त्याच याच्या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्येच बोललो आताच जस्ट, पण तरी सुद्धा आपण एक्झाम्पल्स पाहून घेऊ. या एक्झाम्पल्स मध्ये म्हटलं काय आहे? तर एक्झाम्पल्स मध्ये म्हटलं आहे इफ 2 कॉइन्स आर टॉस फाइंड द पॉसिबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. म्हटलं होतं मी तुम्हाला की पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी जी तुम्हाला काढायची असते ती कोणाची काढायची असते? इव्हेंटची काढायची असते. तर इथे फॉलोइंग इव्हेंट म्हणजे खाली काही इव्हेंट दिले आहे, त्या इव्हेंटची तुम्हाला पॉसिबिलिटी काढायची आहे, प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर प्रोबॅबिलिटी नंतर काढू आपण, इव्हेंट नंतर लिहू, पण पहिले रॅन्डम एक्सपेरिमेंट लिहिणे गरजेची आहे. तर रॅन्डम एक्सपेरिमेंट यामध्ये काय आहे? तर यामध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे तुमची 2 कॉइन्स आर टॉस. ते लिहून घेऊ आपण. 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 कॉइन्स आर टॉस्ड. मग 2 कॉइन जर आपण टॉस केले, 2 कॉइन टॉस केले तर आपल्याला काय मिळते? यस काय मिळते ते पाहून घेऊ. जर आपण 2 कॉइन फेकले असे, 2 कॉइन आणि दोन्ही कॉइन खाली आले तर आपल्याला एक तर हेड मिळेल किंवा टेल मिळेल किंवा हेड आणि टेल मिळेल. एक कॉइन हेडचा मिळेल, एक टेलचा मिळेल जेव्हा खाली येऊन पडेल तेव्हा. दुसरा एक टेलचा मिळेल तर दुसरा हेडचा मिळेल. बस एवढंच मिळेल बेटा तुम्हाला. काय मिळेल? एवढंच मिळेल. कारण जर 2 कॉइन एका वेळेस फेकले, दोन्ही कॉइन जर खाली आले तर दोन्ही कॉइनवर टेल भेटू शकते, दोन्ही कॉइनवर हेड भेटू शकते, किंवा एकावर हेड मिळाला तर एकावर टेल मिळू शकते, किंवा एकावर टेल मिळाला तर दुसऱ्यावर हेड मिळू शकते, असं होऊ शकते ना. तर त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या पॉसिबिलिटीज त्याच्या मिळू शकते. त्या पॉसिबिलिटीज आपण लिहून घेतल्या. या झाल्या आउटकम्स. आता एन ऑफ एस लिहू. एन ऑफ एस काय आहे? एन ऑफ एस 1 2 3 आणि 4 आहे, है ना. तर 4 नंबर्स यामध्ये मिळते म्हणून 4 लिहिलं. आता इव्हेंट लिहू. म्हणजे हे 5.3 सारखंच आहे का नाही. मग इव्हेंट मध्ये काय म्हटलंय? आता इव्हेंट पाहू. इव्हेंट ए. तर इव्हेंट ए मध्ये काय म्हटलंय? तर इव्हेंट ए जी दिली आहे ती आहे गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड. गेटिंग ऍटलिस्ट, सॉरी लिस्टची स्पेलिंग ही वेगळी असेल. ऍटलिस्ट 1 हेड ना. ऍटलिस्ट 1 हेड. गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड. लक्षात ठेव जा. गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड. ऍटलिस्ट म्हणजे याचा अर्थ होते कमीत कमी. ही गोष्ट लक्षात ठेवा.
ऍटलिस्ट म्हणजे होते कमीत कमी. मग इथे कमीत कमी एक हेड मिळाला पाहिजे, कमीत कमी एक हेड, त्यापेक्षा कमी नाही चालणार, त्यापेक्षा कमी चालणार नाही, कमीत कमी एक हेड मिळाला पाहिजे. आणि एक पेक्षा जास्त असेल तर जास्त चालेल, याच्यात जास्त चालेल. एक हेड असेल, 2 हेड असेल, 3 हेड असेल, 4 हेड असेल, रावणासारखे 10 हेड असेल तरी चालेल, बरोबर ना, तरी चालेल. पण एक पेक्षा कमी चालणार नाही. तर मग आपण पाहू आणि ते लिहायचं पुन्हा इथूनच लिहायचं आपल्याला. तर ए मध्ये काय मिळेल, ए मध्ये हे मिळेल, कारण एक पेक्षा जास्त हेड आहे, कमीत कमी एक हेड आहे ना याच्यात. झालं. इथं एकही हेड नाही आहे, यामध्ये एकही हेड नाही, हे घेणार नाही. यामध्ये कमीत कमी एक हेड आहे, हे घेऊ. यामध्ये पण कमीत कमी एक हेड आहे, ते घेऊ. किती इझी आहे ना, कमीत कमी एक हेड घेतला आपण म्हणजे एन ऑफ ए काय मिळते, एन ऑफ ए 3 मिळाला. आता याची पॉसिबिलिटी काढू. पॉसिबिलिटी म्हणजे पी ऑफ ए, आणि पी ऑफ ए म्हणजे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए 3, एन ऑफ एस 4. एन ऑफ ए 3 आहे, एन ऑफ एस 4 आहे, म्हणजे हे झालं तुमचं पी ऑफ ए. हेच तुम्हाला विचारलंय, प्रोबॅबिलिटी विचारलाय, प्रोबॅबिलिटी आपण काढली आहे, बरोबर. प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारली आहे आणि प्रोबॅबिलिटी मी तुम्हाला काढून दिलेली आहे. ओके बेटा. आता यामध्ये इव्हेंट बी. आता इव्हेंट बी काय, यांनी फक्त इव्हेंट दिली आहे, इव्हेंटला नाव नाही दिलाय. या लेसन मध्ये किंवा या एक्झाम्पल्स मध्ये इव्हेंट दिली आहे, इव्हेंटला नाव नाही दिलाय. तर इव्हेंटला नाव तुम्हाला द्यावं लागेल ना. इव्हेंटला नाव देणार नाही तोपर्यंत ते इव्हेंट कोणती आहे हे तुम्हाला लिहिता येणार नाही. मग इव्हेंटला नाव दिलं असेल तर तेच घ्यायचं जे दिलंय. पी दिलं असेल, क्यू दिलं असेल, एस दिलं असेल, एन दिलं असेल, ए दिलं असेल, बी दिलं असेल, ते घ्यायचं. पण इव्हेंटला नाव दिलं असेल तर मग आपल्या स्वतःच्या मताने नाव घ्यायचे. ठीक आहे. आता दुसरी इव्हेंट आहे गेटिंग नो हेड. दुसरी इव्हेंट काय आहे, तर दुसरी इव्हेंट आहे गेटिंग नो हेड. बापरे, इतकी इझी. गेटिंग नो हेड म्हणते म्हणजे हेड आहेच नाही यामध्ये, हेड आहेच नाही. तर याच्यात हेड आहे, याच्यात हेड आहे, याच्यात हेड आहे, म्हणजे हे घेणार नाही. मग हेड कुणामध्ये नाही आहे, याच्यात नाही आहे हेड, तर हे घेऊ आपण. हेड फक्त यामध्येच नाही आहे, टेलच आहे. झालं. म्हणजे इथे एन ऑफ बी काय मिळेल, तर एन ऑफ बी तुम्हाला 1 मिळेल. मग आता पी ऑफ बी काढायचं आहे, म्हणजे बी ची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर पी ऑफ बी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी मीन्स एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. N of B is 1 and N of S is 4 means P of B is equals to 1 by 4. आता चला मला सांगा समजलं की नाही समजलं. समजलं म्हणजे समजलं तर आता बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला या पद्धतीने करता यायला पाहिजे, कारण इथेच आहे आणि सगळे सारख्याच लेवलचे आहे. त्यामध्ये काही काही जड जातील, कठीण जातील, तुम्हाला ते पाहावे लागतील. बरोबर. कुठं नाही कुठं नोट्स मधनं इथनं तिथनं पाहावे लागतील, कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण करायला घेतो तर तेव्हा आपल्याला डायरेक्टली जमतेच असं नाही आहे. तर आपल्याला काय करावं लागते, त्या प्रॉब्लेम्स मध्ये प्रॉब्लेम जाते आहे ना, कोणतेही एक्झाम त्यामध्ये प्रॉब्लेम जाते. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची वृत्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. ते प्रॉब्लेम जोपर्यंत आपल्याला सॉल्व्ह करण्याची वृत्ती राहत नाही तोपर्यंत आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताच येणार नाही किंवा होणारच नाही तो सॉल्व्ह. आणि नाही तर मग बसा हातावर ठेवून, काही सॉल्व्ह होणार नाही. बरोबर. आता इथे हे लेसन तुमचं संपलेलं आहे. या लेसन्स मध्ये जेवढे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे प्रॅक्टिस सेट मध्ये, प्रॉब्लेम सेट मध्ये, हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे आहे. जे एक्झाम्पल जमणार नाही त्याच्याकरता मला कळवा, मी इथे पुन्हा नव्याने तुम्हाला करवून देईल.